सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। धुळे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे। जिल्ह्यात लागोपाठ घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे। साक्री तालुक्यातील वर्धाणे आणि उभरांडी शिवारात एकाच वेळी 2 मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे दुहेरी हत्याकांड भोंदूगिरीच्या नादी लागल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। काल धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाला 24 तास उलटत नाही तोच साक्री तालुक्यात आणखी एक थरार समोर आलाय। आज सकाळी भडगाव टेंभे फाट्याजवळ 25 वर्षीय विवाहिता जयश्री रजनीकांत काकुस्ते हिचा मृतदेह आढळून आला। जयश्रीच्या अंगावर तिची दुचाकी टाकण्यात आली होती आणि तोंड रुमालाने बांधलेलं होतं। जयश्री बजाज फायनान्समध्ये बचत गटाच्या कलेक्शनचे काम करायची। तिच्याजवळ तिची पर्स आणि मोबाईल जसाच्या तसा मिळाल्याने ही हत्या लुटीच्या उद्देशाने झालेली नाही हे पोलिसांच्या तात्काळ लक्षात आलं। पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि जैताने येथील योगेश उर्फ भैया खैरनार या संशयिताला ताब्यात घेतलाय। पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक होती। संशयित योगेशने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी उभरांडी शिवारातील एका निर्जन टेकडीवरून अक्षय सोनवणे या 28 वर्षीय तरुणाचा पुरलेला मृतदेह हस्तगत केला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित योगेश हा स्वतःला भविष्य सांगणारा भोंदू भगत म्हणून घ्यायचा। उभरांडी रस्त्यावर त्याचा एक मठ आहे। मृत जयश्री आणि अक्षय हे दोघंही काही अडचणींमुळे किंवा हवनासाठी या मठात गेले होते। तिथे काहीतरी वाद झाला आणि या भोंदूने आधी अक्षयच्या डोक्यात रॉड मारून त्याची हत्या केली आणि नंतर जयश्रीचाही गेम वाजवला। संशय येऊ नये म्हणून दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या दिशांना फेकून देण्यात आले होते। फॉरेन्सिक टीम आणि पोलीस अधिकारी मयूर भांबरे यांचे निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भांबरे, एलसीबी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाने अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा छडा लावला। घटनास्थळी मिळालेला रुमाल, मोबाईल लोकेशन आणि गाडीच्या खुणांमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले। अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या विळख्यात अडकल्यामुळे या 2 तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। पोलिसांनी संशयित भोंदूला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।